नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे. मित्रांनो, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपल्या देशाचे संचालन भारतीय संविधानानुसार केले जाते. संविधानाने प्रत्येक नागरिकाला अनेक मूलभूत अधिकार दिले आहेत. परंतु एक गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा आहे. संविधानाने दिलेले अधिकार तर आपल्याला माहित आहेत, पण त्यासोबत दिलेली कर्तव्य आपल्याला माहित आहेत का? आजच्या विशेष भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की संविधानिक अधिकार आणि कर्तव्याविषयी नागरिक जागरूक नसतील तर देशाच्या प्रगतीवर काय परिणाम होतो. भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, ते आपल्या लोकशाहीचे, स्वातंत्र्याचे, समतेचे आणि बंधुभावाचे मार्गदर्शक तत्व आहे. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार, धर्म स्वातंत्र्य, न्याय मिळवण्याचा अधिकार यांसारखे अनेक अधिकार प्राप्त झाले आहेत. मात्र आजही देशातील मोठा वर्ग संविधानिक अधिकारांबद्दल पूर्णपणे जागरूक नाही. अनेकांना त्यांच्या हक्काची माहिती नसल्यामुळे अन्याय सहन करावा लागतो. उदाहरणार्थ, शिक्षणाचा अधिकार असताना अनेक गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागते. कामगारांना त्यांच्या हक्काची माहिती नसल्यामुळे त्यांचे शोषण होते. ज्या समाजात आपल्या अधिकारांची जाणीव नसते तो समाज अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही. पण केवळ अधिकार पुरेसे नसतात, प्रत्येक अधिकारासोबत कर्तव्य देखील जोडलेले असते. संविधानाच्या अनुच्छेद 51 मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आली आहेत. संविधानाचा आदर करणे, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान राखणे, देशाची एकता आणि अखंडता जपणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि बंधुभाव वाढविणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. आज आपण पाहतो की सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली जाते, वाहतूक नियमांचे उल्लंघन होते, पर्यावरणाची हानी केली जाते. जेव्हा नागरिक आपली कर्तव्य विसरतात तेव्हा त्याचा थेट परिणाम देशाच्या विकासावर होतो. उदाहरणार्थ, कर भरणे हे कायदेशीर कर्तव्य आहे. जर मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी झाली तर सरकारकडे विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडतो. तसेच मतदान हा लोकशाहीतील सर्वात महत्वाचा अधिकार आणि जबाबदारी आहे. मतदान न करणारा नागरिक चांगल्या शासनाची अपेक्षा करू शकत नाही. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करताना केवळ अधिकारांचा विचार केला नाही तर जबाबदार नागरिक घडवण्याचाही विचार केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले होते की संविधान कितीही चांगले असले तरी ते चालवणारे लोक चांगले नसतील तर संविधान यशस्वी होणार नाही. आजच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा, द्वेष, चुकीची माहिती वेगाने पसरते. संविधानिक मूल्यांची जाणीव असलेला नागरिक कोणतीही माहिती पडताळून पाहतो आणि समाजात शांतता टिकवण्यास मदत करतो. देशाच्या प्रगतीसाठी केवळ सरकार जबाबदार नसते, प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्वाची असते. परंतु सरकारची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते. जपान, जर्मनी, सिंगापूर यांसारख्या देशांनी विकासाची उंची गाठली कारण तेथील नागरिकांनी आणि सरकारने शिस्त, जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्यांना प्राधान्य दिले. भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि माध्यमांनी संविधान जागरूकता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळाली तर ते अन्यायाविरुद्ध उभे राहतील आणि कर्तव्याची जाणीव झाली तर ते राष्ट्र निर्माणात सक्रिय योगदान देतील. आज देशासमोर बेरोजगारी, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता, पर्यावरणातील संकट यासारखी अनेक आव्हाने आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी संविधानिक मूल्यांवर आधारित नागरिकत्व अत्यंत आवश्यक आहे. लोकशाही केवळ निवडणुकांमुळे मजबूत होत नाही तर ती जागरूक, जबाबदार आणि संविधाननिष्ठ नागरिकांमुळे मजबूत होते. म्हणूनच प्रत्येक भारतीयाने संविधान वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि त्यानुसार आचरण केले पाहिजे. अधिकारांसाठी संघर्ष करणे जितके महत्वाचे आहे तितकेच कर्तव्यांचे पालन करणेही महत्वाचे आहे. कारण जागरूक नागरिकच सक्षम समाज घडवतो आणि सक्षम समाजच प्रगत राष्ट्र निर्माण करतो. आपल्याला काय वाटते? भारतीय नागरिक संविधानिक अधिकार आणि कर्तव्याविषयी पुरेसे जागरूक आहेत का? आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय संविधान, जय भारत.